इयत्ता 8वीचे मुलं, आज आपण इलेक्ट्रिकल सेल म्हणजे काय याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. म्हणजे इलेक्ट्रिकल सेलचं नेमकं काय काम आहे ते अगोदर पाहणार आहोत. इलेक्ट्रिकल सेल, इलेक्ट्रिकल सेल म्हणजे काय? असं डिवाइस हे एक डिवाइस आहे. डिवाइस म्हणजे काय? एक यंत्रच म्हणा. हे डिवाइस काय करत असतं? प्रोड्यूस म्हणजे काय? तयार करत असतं. युनिफॉर्म, एकसारखा, युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज. म्हणजे हे युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज काय करत असतं? फ्लो ऑफ चार्ज म्हणजे चार्ज प्रोड्यूस करत असतं. आणि या डिव्हाइसमुळं युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज फ्रॉम द सर्किट. म्हणजे एखादं सर्किट मागच्या तासाला पाहिलं ना आपण. सर्किट म्हणजे काय? एक असा विद्युत परिपथ ज्याला आपण पाहिलं एक बल्ब होता, बरोबर का नाही? त्याच्यानंतर एक अशी सेल होती. सेल म्हणजेच हा इलेक्ट्रिकल सेल. एक त्याला पॉझिटिव्ह चार्ज होता, मायनस चार्ज होता. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं ते इलेक्ट्रॉन्स कसे वाहत जातात निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. परंतु हे इलेक्ट्रिकल सेल म्हणजे असं डिव्हाइस की विच इज प्रोड्यूस अ युनिफॉर्म युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज फ्रॉम द इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किटमधून जो चार्ज वाहत असतो तो प्रोड्यूस करण्याचं काम कोण करत असतं? दॅट इज द इलेक्ट्रिकल सेल. म्हणजे असं डिव्हाइस जे काय प्रोड्यूस करत असतं? चार्ज प्रोड्यूस करत असतं. आणि ह्या डिव्हाइसमुळं तो चार्ज त्या सर्किटमधून युनिफॉर्मली फ्लो होत असतो. म्हणजे एकसारखा फ्लो होत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिकल सेल. आता व्हेरियस टाईप ऑफ द इलेक्ट्रिकल सेल. अनेक प्रकारचे इलेक्ट्रिकल सेल सध्याला अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. दीज आर यूज्ड इन रेंज ऑफ द मशीन विच फ्रॉम द रिस्ट वॉच टू सबमरीज. म्हणजे आपल्या हातातल्या घड्याळामध्ये असणारं जे सेल आहे दॅट इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ द इलेक्ट्रिकल सेल. ते सुद्धा एक प्रकारचं काय आहे? इलेक्ट्रिकल सेल आहे. तुमच्या बॅटरीमध्ये तुम्ही जे सेल टाकत असतात दॅट इज ऑल्सो इलेक्ट्रिकल सेल. तुमच्या कॅमेरामध्ये तुम्ही जे सेल वापरत असतात दॅट इज ऑल्सो इलेक्ट्रिकल सेल. म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला या इलेक्ट्रिकल सेलचा काय केला जातो? यूज केला जातो. म्हणजे द मेन फंक्शन ऑफ द इलेक्ट्रिकल सेल इज टू मेंटेन अ कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल. म्हणजे ह्या इलेक्ट्रिकल सेलचं जर मेन फंक्शन कोणतं तुम्हाला विचारलं तर पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट ठेवायचा. कशामध्ये? टू टर्मिनल्स म्हणजे दोन टोकामध्ये. म्हणजे ह्या टोकामध्ये आणि ह्या टोकामध्ये असणारा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कसा ठेवायचा बाळांनो? कॉन्स्टंट ठेवायचा. कसा ठेवायचा? कॉन्स्टंट ठेवायचा. पोटेन्शियल डिफरन्स काय करायचा? कॉन्स्टंट ठेवायचा. दॅट इज द मेन फंक्शन ऑफ द इलेक्ट्रिकल सेल. आलं का लक्षात? म्हणजे ह्या सगळ्या एवढ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे. इलेक्ट्रिकल सेल म्हणजे असं डिव्हाइस विच इज प्रोड्यूस्ड युनिफॉर्म फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज थ्रू द सर्किट. म्हणजे सर्किटमधून जाणारा जो युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज आहे तो प्रोड्यूस करण्याचं काम कोण करत असतं? इलेक्ट्रिकल सेल करत असतं. इलेक्ट्रिकल सेल कुठं कुठं वापरलं जातं? रिस्ट वॉच म्हणजे मनगटी घड्याळामध्ये वापरलं जातं. कॅमेरामध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर तुमच्या वॉचेसमध्ये, वॉल वॉचेस जे असतात म्हणजे भिंतीवरचे घड्याळ असतात त्याच्यामध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर तुमच्या बॅटरीमध्ये वापरलं जातं. म्हणजे अशा अनेक ठिकाणी तुम्हाला हे इलेक्ट्रिकल सेल पाहायला मिळत असतं. त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत ते. आणि मेन फंक्शन काय आहे ह्या इलेक्ट्रिकल सेलचं? मेन फंक्शन ऑफ द इलेक्ट्रिकल सेल मेंटेन म्हणजे स्थिर ठेवायचा, मेंटेन करायचा. काय मेंटेन करायचं? पोटेन्शियल डिफरन्स कसा ठेवायचा? कॉन्स्टंट ठेवायचा बिटवीन द टू एंड ऑफ द वायर. म्हणजे दोन टोकांमध्ये असणारा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कसा ठेवायचा बाळांनो? कॉन्स्टंट ठेवण्याची जबाबदारी कुणावर असते? ह्या इलेक्ट्रिकल सेलवर असते. कुणावर असते? इलेक्ट्रिकल सेलवर असते. आता आपण काही इलेक्ट्रिकल सेलचे या ठिकाणी टाईप पाहणार आहोत, प्रकार पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे ड्राय सेल. पहिला प्रकार कोणता आहे? ड्राय सेल म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात कोरडा घट. काय म्हणतात बाळांनो? कोरडा घट. आलं का लक्षात? ड्राय सेल म्हणजे कोरडा घट. आता हा ड्राय सेल कसं वर्क करतो आता? आणि हा ड्राय सेल मेनली कुठे यूज केला जातो? इथं स्पष्ट लिहिलं आहे बघा. इट इज यूज्ड इन द रेडिओ सेट म्हणजे जुन्या काळी जे रेडिओ वगैरे होते त्या रेडिओमध्ये हा ड्राय सेल वापरला जायचा.
वॉल क्लॉक्स, त्याच्यानंतर तुमच्या भिंतीवरच्या घड्याळांमध्ये, आणि त्याच्यानंतर टॉर्च म्हणजे तुमच्या बॅटरीमध्ये जे काही सेल तुम्हाला दिसतं, दॅट इज द ड्राय सेल. त्याला काय म्हणायचं? ड्राय सेल. दे आर अवेलेबल इन 3 to 4 साईज, म्हणजे 3 ते 4 साईजमध्ये हे अवेलेबल आहे. अँड द कन्स्ट्रक्शन ऑफ द ड्राय सेल इज ॲज शोन इन द फिगर. आणि ह्या ड्राय सेलची जी आकृती आहे ती अशा पद्धतीने आकृती असते. हे पहा, दिसली का? आता ही प्रोसिजर आपण सगळी वाचणार आहोत, त्याआधीवर ही आकृती नीट पाहून घ्या. या आकृतीमध्ये तुम्हाला काही नावं दिसत आहेत पहा. त्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह कवर म्हणजे संरक्षण आवरण, डिवायझर, त्याच्यानंतर कार्बन इलेक्ट्रोड, हा काळा जो रॉड दिसतोय तो कार्बन इलेक्ट्रिकल आहे. त्याला 2 एंड आहेत बघा, एक वरच्या साईडला एक पॉझिटिव्ह एंड दिलेलं आहे, एक खालच्या साईडला एक निगेटिव्ह एंड दिलेलं आहे, एक झिंकचं कवर आहे बघा, आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट आहेत, मॅंगनीज डायऑक्साईड आहे म्हणजे MnO2. ते आता काय आहे ते पाहणार आहोत आपण. पण त्याच्या अगोदर लक्षात आलं, इलेक्ट्रिकल सेल म्हणजे काय? प्रोड्यूस्ड युनिफॉर्म फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज इन द सर्किट. म्हणजे सर्किटमध्ये युनिफॉर्म चार्ज प्रोड्यूस करण्याचं काम कोण करत असतं? दॅट इज द इलेक्ट्रिकल सेल. इलेक्ट्रिकल सेलचं मेन फंक्शन काय आहे? मेंटेन द कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कसा करायचा? कॉन्स्टंट ठेवायचा. कशामध्ये? 2 एंड्स ऑफ द वायर, वायरच्या 2 टोकांमध्ये कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन करायचा. आणि ड्राय सेल हे आपल्याला ते कोणकोणतं ड्राय सेल, आता पहिला आपल्याला टाईप बघायचा तो म्हणजे ड्राय सेल. ड्राय सेल जे आहे ते कुठं कुठं यूज होतं बघा? रेडिओमध्ये यूज होतं. कुठं? रेडिओ पाहिला असेल तुम्ही, रेडिओमध्ये यूज होतं. त्याच्यानंतर तुमच्या बॅटरीमध्ये यूज होतं. कुठं यूज होतं? बॅटरीमध्ये यूज होतं. आणि त्याच्यानंतर तुमची वॉल क्लॉक, काय वॉल क्लॉक म्हणजे तुमचं जे भिंतीवरचं घड्याळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे ड्राय सेल पाहायला मिळत असतं. आता या ड्राय सेलची नेमकी कन्स्ट्रक्शन म्हणजे याची रचना कशी आहे त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. आता नीट पहा. हे बघा, टेक अ लीड ड्राय सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कोटिंग. म्हणजे एक सेल घ्या, बंद पडलेलं घ्या, आणि त्याच्या बाहेरचं जे कवर आहे ते काय करून टाका? काढून टाका. इनसाइड यू फाइंड अ व्हाईटिश अँड मेटल लेअर. म्हणजे तुम्हाला त्याच्या आतमध्ये एक पांढरा रंगाचा आणि मेटलचा काय दिसेल? कवर दिसेल. दिस इज अ झिंक मेटल लेअर. म्हणजे ड्राय सेलमध्ये आपल्याला वरचं कवर काढल्यानंतर एक व्हाईटिश मेटल लेअर दिसतो. दॅट इज द झिंक मेटल लेअर. तो कशाचा लेअर असतो बाळांनो? झिंक मेटलचा लेअर असतो. दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. म्हणजे हे तुमच्या सेलचं कोणतं टर्मिनल असतं? कोणतं टोक असतं? निगेटिव्ह म्हणजे ऋण टोक असतं. नाऊ केअरफुली ब्रेक ओपन धिस लेअर. म्हणजे हे काय करायचं आहे? वरचं जे झिंकचं मेटलचं लेअर आहे ना ते सुद्धा काय करायचं आहे? तुम्हाला ब्रेक करायचं आहे. देर इज अनादर लेअर इनसाइड. आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला दुसरं एक अनादर म्हणजे दुसरं लेअर दिसेल. आणि ॲन इलेक्ट्रॉन इज फिल्ड बिटवीन दिस 2 लेअर. म्हणजे हे झिंकचं जे लेअर आहे, लक्षात घ्या, हे झिंकचं बाहेरचं लेअर आहे. हे कवर केल्यानंतर याच्यामध्ये आणखी तुम्हाला आतमध्ये एक लेअर दिसेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक काय दिसेल रे बाळांनो? इलेक्ट्रोड इज फिल्ड बिटवीन दिस 2 लेअर. म्हणजे ह्या 2 लेअरच्या मध्ये इलेक्ट्रोड एक फिल म्हणजे दिसेल तुम्हाला, एक काळा रॉड दिसेल. आलं का लक्षात? आता बघा, द इलेक्ट्रोड कंटेन्स निगेटिव्ह चार्ज अँड पॉझिटिव्ह चार्ज आयन्स. म्हणजे त्या इलेक्ट्रोड्सला 2 चार्ज असतील, एक पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि एक निगेटिव्ह चार्ज असेल. इथं तुम्हाला दिसतंय बघा, एक पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि एक निगेटिव्ह चार्ज असेल. आता बघा, दीज आर कॅरीज ऑफ द इलेक्ट्रिसिटी. आणि हे चार्जेस काय करणार? तुमची इलेक्ट्रिसिटी कॅरी करण्याचं काम म्हणजे विद्युत प्रवाह वाहण्याचं काम करत असतात. द इलेक्ट्रोड इज अ वेट पल्प ऑफ द झिंक क्लोराइड अँड अमोनियम क्लोराइड. देर इज अ ग्राफाइड रॉड ॲट द सेंटर ऑफ द सेल. म्हणजे ह्या सेलच्या बरोबर सेंटरला एक ग्राफाइड रॉड असतो. म्हणजे काय असतो? ग्राफाइड रॉड. आणि धिस इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. आणि तो जो ग्राफाइट रॉड असतो तो सेलचं कोणतं असतो? टर्मिनल पॉझिटिव्ह. अ पेस्ट ऑफ द मॅंगनीज डायऑक्साईड. म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईडची बुकटी इज फिल्ड आउटसाइड द रॉड. म्हणजे ह्या रॉडच्या आउटसाईडला, लक्षात घ्या, ह्या रॉडच्या आउटसाईडला इथं जे तुम्हाला निळ्या रंगाचं दिसतंय ना, दॅट इज द पेस्ट ऑफ द मॅंगनीज ऑक्साईड. म्हणजे ती बुकटी आहे कशाची? मॅंगनीज ऑक्साईडची. बिकॉज ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑफ ऑल दीज केमिकल्स इलेक्ट्रोड चार्ज इज प्रोड्यूस 2
टर्मिनल म्हणजे त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होत असते, केमिकल रिॲक्शन होत असते, रासायनिक अभिक्रिया होत असते आणि ती रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर या सर्किटमधून काय फ्लोईंग होत असतो बरांनो, इलेक्ट्रिकल करंट फ्लो होत असतो. काय होत असतो, इलेक्ट्रिकल करंट फ्लो असतो. ड्यू टू द वेट पल्प युज्ड इन दिस सेल द केमिकल रिॲक्शन प्रोसीड व्हेरी स्लोली. म्हणजे थोडीशी ओलसर स्वरूपाची ती ही असते, त्याच्यामुळं या ठिकाणी होणारी जी केमिकल रिॲक्शन आहे ती थोडीशी कशी होत असते, स्लो होत असते. हेन्स लार्ज इलेक्ट्रिकल करंट कॅनॉट बी ऑब्टेन फ्रॉम दिस. आणि त्याच्यामुळे इथं जास्त मोठा करंट तयार होत नाही, म्हणजे तुम्हाला याचा शॉक वगैरे बसणार नाही. कम्पेअर द इलेक्ट्रिकल सेल युजिंग इन द लिक्विड. म्हणजे या ठिकाणी जो करंट तयार होत असतो तो स्मॉल अमाऊंटमध्ये तयार होत असतो. आणि ड्राय सेल्स आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज अँड कॅन बी हेल्ड इन एनी डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू द ग्राउंड, कॅन बी यूज्ड इन द मोबाईल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे हे मोबाईल इन्स्ट्रुमेंटसुद्धा मध्ये सुद्धा वापरलं जातं. मग आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, ड्राय सेलचं एक कन्स्ट्रक्शनची एक फिगर काढायची आहे तुम्हाला सांगितलं. याचं वरचं कवर काढलं ड्राय सेलचं, ब्रेक केलं तर त्याच्या आतमध्ये एक व्हाईटिश मेटलचं कवर दिसेल, दॅट इज द झिंक लेअर किंवा झिंक कवर. ते जर रिमूव्ह केलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला काय दिसतील, इलेक्ट्रोड्स दिसतील. इथं बघा इलेक्ट्रोड्स दिसतील, इलेक्ट्रोड्स आहेत, दॅट इज द पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड्स. आणि त्याच्या आतमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला मॅंगनीचं डायऑक्साईड म्हणजे MnO2ची काय दिसेल, पेस्ट दिसेल. ती थोडीशी ओलसर असते, त्याच्यामुळं रिॲक्शन थोडीशी कशी चालत असते, स्लो चालत असते. आणि रिॲक्शन स्लो चालल्यामुळे इथं लार्ज अमाऊंट ऑफ द करंट इज नॉट प्रोड्यूस्ड. त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये करंट प्रोड्यूस होत नाही. आजच्या पुरता एवढाच अभ्यास आहे. त्यामुळं उद्या मुलांनी काय करायचं आहे, ही आकृती तुमच्या वहीमध्ये काढायची आहे, तिला नावं वगैरे द्यायची आहेत. आणि या पॉईंटमध्ये तुम्हाला जेवढं महत्त्वाचं वाटतं आहे तेवढंच लिहायचं आहे, सगळा फापड पसार लिहायचा नाही. इलेक्ट्रिकल सेलचं मेन काय आहे, म्हणजे थोडक्यात कशासाठी काय प्रोड्यूस करतं इलेक्ट्रिकल सेल, काय करतं युनिफॉर्म फ्लो ऑफ द चार्ज विच इज फ्लोईंग थ्रू द सर्किट. त्याच्यानंतर व्हॉट इज द मेन मेंटेनन्स, कशाचा मेंटेनन्स, काय मेंटेन करतं, पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये, टू डिफरंट एंड ऑफ द वायर, म्हणजे वायरच्या दोन टोकामध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन करण्याचं काम कोणाचं असतं, इलेक्ट्रिकल सेलचं असतं. ड्राय सेलमध्ये बाहेरचं कवर कोणतं असतं, झिंकचं. त्याच्या आतमध्ये काय असतात, इलेक्ट्रोड. त्याच्या आतमध्ये कशाची पेस्ट असते, MnO2ची. नंतर ती MnO2 पेस्ट कशी थोडीशी वेट असते, थोडीशी ओलसर असते, त्याच्यामुळे रिॲक्शन थोडीशी कशी होत असते, स्लो होत असते. आणि स्लो रिॲक्शन झाल्यामुळे इथं लार्ज अमाऊंट ऑफ द करंट इज नॉट प्रोड्यूस, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये करंट या ठिकाणी प्रोड्यूस होत नाही. आणि हे जे सेल आहे ते कुठं कुठं वापरला जातो, इट इज युज्ड इन द बॅटरी, इट इज युज्ड इन द वॉल क्लॉक. त्याच्यानंतर इट इज युज्ड इन द रेडिओ, म्हणजे रेडिओमध्ये सुद्धा हे सेल वापरलं जातं. एवढाच अभ्यास तुम्हाला आज करायचा आहे. बाकीचा उद्याच्या तासाला आपण काय पाहणार आहोत, लेड ॲसिड सेल. म्हणजे लेड ॲसिड सेल हा सेलचा एक प्रकार आहे, त्याचीसुद्धा इथं आकृती दिलेली आहे. ते आता लिक्विड आहे, त्याच्यामध्ये H2SO4 दिसते. ते सांगणार तो तुम्हाला उद्याच्याला सांगतो मी. आता मुलांना सूचना आहे की प्रत्येकाने वहीमध्ये आकृती काढायची आहे. त्याच्यानंतर याच्यामधले महत्त्वाचे पॉईंट तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. त्याच्यानंतर आकृतीला नावं देऊन त्याचा फोटो वगैरे काढायचा. आणि ज्या वहीवर तुम्ही लिहिताय त्या वहीवर स्वतःचं नाव लिहायचं. नाव लिहिल्यानंतर तो फोटो आपल्या कशावर पाठवायचा आहे, ग्रुपवर सेंड करायचा आहे. आणि सर्वांनी फोटो सेंड करायचा आहे. सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी कृपया हा जो मोबाईल आहे तो संध्याकाळच्या वेळेला किंवा ज्यावेळेस तुम्ही मोकळे असताल त्यावेळेस तुमच्या मुलांना देत चला, की जेणेकरून त्यांना शाळेमध्ये काय चाललं आहे याची थोडीशी कल्पना येईल.